बघा आता इथे त्यांनी दिलेलं आहे की वन प्रिसिटिंग द कनिंग ग्रीक, की जो एक धूर्त ग्रीक होता. कनिंग ग्रीक, कनिंगचा अर्थ काय आहे, जो धूर्त आहे. ग्रीक सेड दॅट द ग्रीक्स वेअर टायर्ड, की त्यांनी असं सांगितलं की जे ग्रीक लोक आहेत ते आता ते फार युद्धाला थकलेले आहेत, ते कंटाळले आहेत आणि ते कंटाळून किंवा वैतागून ते त्यांच्या घरी निघून गेलेले आहेत. ऑफ वॉर अँड लेफ्ट फॉर होम, म्हणजे काय, ते युद्धाला ते कंटाळले आहेत आणि लेफ्ट फॉर होम, आणि ते त्यांच्या घरी निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे त्या जो ग्रीक व्यक्ती आहे त्या ग्रीक व्यक्तीने त्यांना सांगितलं आहे. बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वेज ऑफ होम टू, त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी सांगितलं की बट दे आर अफ्रेड, परंतु ते घाबरले की एवढं मोठं जे युद्ध आहे त्या युद्धाला ते घाबरले. अँड सो दे हॅव मेड दॅस हॉर्स, आणि त्यांनीच हा जो घोडा आहे तो बनवलेला आहे. की दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वेज, की ते घाबरले आहेत आणि ते जलप्रवास करून ते घरी निघून गेले आहेत. वोएजचा अर्थ काय आहे, जलप्रवास करणे आहे. अँड सो दे हॅव मेड दिस बॉन, आणि त्यांनी जो हा आहे तो घोडा आहे तो त्यांनीच बनवलेला आहे असं देखील तो त्यांना सांगत आहे. तो त्यांना कन्व्हिन्स करायचा तो प्रयत्न करत आहे. बघा की त्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे. अँड दे लेफ्ट ॲज इट ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी, आता त्यांनी सांगितलंय, काय सांगितलं आहे, त्यांनी सांगत आहे की अँड लेफ्ट इट इज अन ऑफरिंग, की त्यांनी जो हा घोडा आहे तो समुद्र देवताला अर्पण केलेला आहे. गॉड ऑफ द सी म्हणजे काय, जो देव आहे त्या देवाला काय केलं आहे, त्यांनी अर्पण केलं आहे. दे वॉन्ट ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज इन सॅक्रिफाईस टू द सी गॉड, त्यांनी मला देखील मारण्याची काय केली आहे इच्छा, त्यांना वाटत होतं की मला देखील ते मारत होते. ते वॉन्ट टू ऑल्सो, त्यांना मला देखील मारायची इच्छा होती. टू किल म्हणजे मारणे, अँड ऑफर मी ॲज सॅक्रिफाईस, आणि ते अर्पण जे सी गॉड म्हणजे जो समुद्र देवता आहे त्याला अर्पण करायचं होतं. बट आय एक्सेप्ट अँड हिट प्रॉब्लेम, आणि मी काय केलं आहे, त्याच्यातून लपून राहिलो आहे, या घोड्यामध्ये मी लपून राहिलो, त्याच्यामुळे माझा बचाव झालेला आहे, असं देखील तो खोटी गोष्ट, खोटी बातमी त्यांना सांगतो. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ हॉर्स, परंतु तो म्हणतो की परंतु एवढा मोठा घोडा त्यांनी कशासाठी त्यांनी बनवला आहे. सम ऑफ द ट्रोजन्स आस्क, आणि जे काही जे ट्रोजन्स आहेत, जे माणसं, जे ट्रोजन्स माणसं आहेत, त्यांनी त्यांना विचारलं की व्हाय डिड द ग्रीक्स मेक सच अ हॉर्स, हा एवढा मोठा जो घोडा आहे तो कशाला बनवला आहे. पण तो त्यांना सांगत आहे, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इन टू युअर सिटी, की त्यांनी जो हा घोडा बनवला आहे की तो काय आहे, की ऑफरिंगसाठी आहे, तो अर्पण देण्यासाठी. ऑफरिंगचा अर्थ काय आहे, अर्पण देण्यासाठी तो हा घोडा त्यांनी बनवलेला आहे. माइट हॅव टेकन इन टू युअर सिटी, की तुमच्या देशाला तो अर्पण करण्यासाठी तो कदाचित तो त्यांनी तो बनवला आहे. दॅन द लक वुड हॅव गॉन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक, की हा जो लक आहे ते लक कदाचित त्यांचं जे लक आहे ते तुमच्या देशामध्ये यावं याच्यासाठी हे जे ग्रीक लोक आहेत त्यांनी हा जो ग्रीक लोकांनी तो घोडा इथे ठेवलेला आहे. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू सी दिस, आणि ट्रोजन्स लोकांना इतका आनंद झाला. डिलायटेडचा अर्थ काय आहे, आनंद होणे. तर ट्रोजन्स वेअर डिलायटेड, आणि त्यांना खूप आनंद झाला. अँड द ग्रीक्स हॅव गॉन, आणि ग्रीक लोक आहेत ते निघून गेलेले आहेत. दे सेड अँड द वॉल आर नो लॉंगर नेसेसरी, आणि ते म्हणाले की आता काहीच एवढ्या मोठ्या भिंतीची काहीच गरज नाही, की जे युद्ध चाललं होतं ते युद्ध आता संपुष्टात आलं आहे. ग्रीक लोक निघून गेलेले आहेत आणि आता ही भिंतीची, आपल्याला मोठ्या भिंतीची काही गरज नाही असं ते म्हणू लागले आहे. द वॉल आर नॉट लॉंगर नेसेसरी म्हणजे गरजेचं नाही. लेटस मेक होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन, ते काय म्हणत आहे की लेटस मेक होल, चला आता आपण एक मोठी काय पाडूया, होल पाडूया, आणि तो जो घोडा आहे तो घोडा आपण आतमध्ये घेऊया. वॉल जे भिंत आहे त्या भिंतीला आपण होल पाडूया. अँड ड्रॅग द हॉर्स इन, जेणेकरून जो घोडा आहे तो आपल्याला आतमध्ये, जो घोडा आहे तो आतमध्ये आणता येईल. इन्स्पाइट ऑफ प्रिस्ट ट्राईंग टू वॉर्न देम, आणि जो त्याचा जो पुजारी होता, प्रिस्ट म्हणजे काय, जो पुजारी आहे तो ट्राईंग टू वॉर्न, की तो त्यांना खूप वेळा तो समजावून सांगत होता, तो त्यांना वॉर्निंग देत होता की द ट्रोजन्स बॉट द वुडन हॉर्स इनसाइड देअर सिटी, परंतु तरी त्या ट्रोजन लोकांनी त्याचं ऐकलं नाही. तो त्यांना वॉर्न करत होता की तुम्ही असं करू नका, तुम्ही ही भिंत पाडू नका, की कदाचित हा जो आहे प्लॅन तो ग्रीक लोकांचा असू शकतो, परंतु त्याच्या बोलण्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी ते ट्रोजन्स ब्रॉट ॲट द वुडन हॉर्स इनसाइड देअर सिटी, आणि तो जो लाकडी घोडा आहे तो त्यांनी लाकडी घोडा अशा प्रकारे त्यांनी आत आणला. The Trojan feast and drank the whole day, and their celebration went to till
लेट नाईट. तर अशा प्रकारे जे ट्रोजन्स आहेत त्यांनी फिस्ट केले. फिस्टचा अर्थ काय आहे, जी मेजवानी आहे. त्यांनी द ट्रोजन फिस्ट, त्यांनी एक मोठी मेजवानी केली आणि त्यांनी ड्रँक द होल डे, आणि पूर्ण दिवस ते काय पिले, दारू पिले. त्यांनी दारू पिले. द डे अँड देअर सेलिब्रेशन, आणि त्यांनी एक प्रकारे सेलिब्रेशन केलं, त्यांनी ते साजरा केला. वेंट टू टिल लेट नाईट, आणि खूप रात्रीपर्यंत त्यांनी सेलिब्रेशन चाललं, त्यांचा जो आनंद उत्सव चालला. त्यांनी मेजवानी केली, त्यांनी ड्रिंक पिलं, आणि त्यांचा जो कार्यक्रम आहे तो रात्रीच्या मध्यरात्रीपर्यंत हा जो कार्यक्रम आहे, टिल लेट नाईट, रात्रीपर्यंत खूप उशिरापर्यंत हा जो कार्यक्रम आहे तो चालू राहिला. आता पुढे काय घडले बघा. आता इथपर्यंत सगळं ओके. आता पुढे काय होणार आहे, चला आपण वाचूया. फायनली दे स्लेप्ट साऊंडली, आणि शेवटी एकदाची ते झोपून गेले. ते थकले ना, त्यांना आनंद झाला, चला आता ग्रीक लोक निघून गेले, आता आपण जिंकलेले आहोत. ते ओव्हरजॉय झाले आहेत, आणि म्हणून त्यांनी काय केलं आहे, ते सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि शेवटी ते खूप मध्यरात्रीपर्यंत ते सेलिब्रेशन केल्यानंतर ते फायनली दे स्लेप डाऊन साऊंडली, आणि ते झोपले. बट डे ऑफ द रिजॉईंग वॉज सून फॉलो बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. परंतु ती जी रात्र होती, ती रात्र ही रात्र दहशतीची, आणि त्यापुढे की मृत्यूची रात्र होती. बघा त्यांनी सांगितलेलं आहे, टेरर म्हणजे काय, दहशत आहे, आणि डेथ म्हणजे जे मृत्युमुखी पडलेले आहे. दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज, परंतु तो जो आनंदाचा जो दिवस होता, तो आनंदाचा जो क्षण होता, तो लवकरच तो कशामध्ये बदली झाला, तर सून फॉलो बाय, म्हणजे काय, ती रात्र कशात बदलली, ती दहशतीमध्ये, आणि जे लोकांचं जे मृत्युमुखी आहे जीवन, की ते लोक मृत्युमुखी पडले आहेत, त्या गोष्टीमध्ये त्यांचं काय झालं आहे, ती रात्र निघून गेलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांचं जे पूर्ण जो सेलिब्रेशन आहे ते कशा प्रकारे एका दहशतीच्या, एक भीतीदायक वातावरणामध्ये ते पसरले आहे. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल टू फार, आणि जे ग्रीक शिपर होते ते फार दूर अंतरावर गेलेले नव्हते, ते तिथेच लपून बसलेले होते, आणि ते रात्रीची वाट बघत होते. आणि ते अशा प्रकारे ते एक प्रकारचे सिम्बॉल त्यांना मिळण्याची गरज होती. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्निंग ऑफ द फ्लीट, आणि अशा प्रकारे जे ग्रीक आहेत ते पुन्हा ते बघतच होते की कशा प्रकारे की जो घोडा आहे तो आतमध्ये जाणार आणि तो येणार आहे. ही वॉज वॉचिंग फॉर द रिटर्निंग ऑफ द फ्लीट, क्रेप टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल, आणि कशा प्रकारे तो घोडा आत जाणार आहे आणि आम्हाला एक सिग्नल मिळणार आहे, यांच्या ते प्रतीक्षेमध्ये होते. बघा, The side of the horse open and the Greeks climb out and open the gate. बघा, आता शेवटी जी गोष्ट घडायची नाही ती तिथे झालेली आहे. The side of the horse open and, की जे घोड्यामध्ये जे माणसं जे बसलेले होते, जे लपलेले होते, ते बाहेर आले. ते ग्रीक क्लाइंब, आणि जे ग्रीक लोक होते क्लाइंब केले, त्यांनी ते चढले. बघा अशा प्रकारे दिसत आहे. अँड आउट, बाहेर पडले. अँड ओपन द गेट, आणि त्याने बाहेर पडून काय केलेलं आहे, जो मोठा दरवाजा होता, जो गेट होता, तो गेट ओपन केलेला आहे. बघा इथे दिलेलं आहे, काय केलं आहे बघा, ओपन द गेट. द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी, आणि जी सगळी जी ग्रीक आर्मी होती, जे ग्रीकचं जे सैन्य होतं, ते सर्व सैन्य कुठे आलं, ट्रोजन राज्यामध्ये आले, की जिथे सगळे लोक त्या राज्यामध्ये झोपलेले होते. जे ट्रोजन सिटीमधले जे सगळे राज्य माणसं होते ते काय केले होते, ते झोपलेले होते. अशा वेळेस ते आले. आता पुढे काय झालंय, इमिजिएटली द ग्रीक सेट फायर टू हाऊसेस अँड टॉवर्स अँड प्लेसेस, आणि इमिजिएटली, आणि जी क्षणाची ही वाट न बघता की आता काय करायचं, कारण त्यांचा जो प्लॅन होता तो मुलांना आधीच ठरलेला होता की आपल्याला कशा प्रकारे आपल्याला युद्ध करायचं आहे, आणि आतमध्ये गेल्यावर आपल्याला काय काय करायचं आहे, त्यांची आराखडी आधीच झालेली होती. आणि म्हणून त्यांनी वेळेचाही उशीर न करता इमिजिएटली तिथे लिहिले बघा, इमिजिएटली दे ग्रीक सेट फायर टू, आणि लवकरच त्यांनी पटकन लवकर त्यांनी काय केलं आहे, तिथल्या घरांना, हाऊसेस आणि तिथल्या टॉवर्सला आणि तिथल्या राजवाड्यांना त्यांनी काय केलं आहे, जाळून टाकलं आहे. अँड बिगन टू बर्न अँड किल, आणि प्रत्येकाला त्यांनी जाळून आणि मारून टाकलेलं आहे. अतिशय भयानक आणि विरोधाभासाचं जे चित्र आहे ते आपल्याला इथे दिसत आहे की कशा प्रकारे जे ट्रॉय राज्य आहे त्याचं पतन झालेलं आहे, कशा प्रकारे जे ट्रॉय राज्य हे नादरूस म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे, की जो एकेकाळी जो प्रदेश कशा प्रकारे भरपूरतेने भरलेला होता, समृद्धीने नटलेला होता, तो आर्थिकदृष्ट्या आणि शेती सुधारण्याच्या गोष्टीमध्ये देखील तो समृद्ध होता. परंतु आज म्हणून की 10 वर्षाच्या युद्धामध्ये ती जी ग्रीक लोक होती त्या ग्रीक लोकांनी संपुष्टाच्या सगळ्या गोष्टी त्यांना जाळून टाकल्या, त्यांच्या घरांना, त्यांच्या टॉवरला, त्यांच्या राजवाड्यांना, आणि जे कोणी मिळेल त्यांना त्यांनी मारून टाकलेलं
आहे. तर अशा प्रकारचं एक भयानक चित्र इथे बघा आपल्याला दिसत आहे. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ द लिपिंग फ्लेम्स अँड द साऊंड ऑफ शूटिंग. की जो ट्रॉय राज्य आहे तो पूर्णपणे की ज्या आगीच्या ज्या ज्वाला अशा बाहेर निघताना दिसत आहेत अँड द साऊंड ऑफ शाउटिंग, की इथे आक्रोश दिसत आहे, ओरडण्याचा जो आवाज दिसत आहे. आणि ट्रॉय राज्य हे पूर्णपणे आगीच्या लोळ्यामध्ये लपाट्यामध्ये आलेलं होतं. तर साईट ऑफ लिपिंग फ्लेम म्हणजे काय, की जो आगीचा जो गोळा आहे, जो ताफा आहे किंवा ज्या आगीच्या ज्वाला आहेत त्याच्यामध्ये ते पूर्णपणे वेढ्यात आलेलं होतं आणि त्याच्याप्रमाणे मोठ्या रडण्याचा देखील आवाज येत होता. अँड द नॉईज ऑफ विपेन अँड द क्राईज ऑफ विपिंग वुमन, आणि त्याचप्रमाणे शस्त्राचा आवाज येत होता आणि बायकांच्या रडण्याचा देखील आवाज येत होता. की साहजिकच आहे, त्यांची मुलं त्यांची माणसं ही जर मारली जात आहेत आणि त्या शस्त्राचा आवाज देखील येत आहे तर साहजिकच आहे तिथे बायका देखील काय करत आहेत, रडत आहेत. आणि म्हणून त्यांनी बघा इथे चित्र दिसत आहे. अँड नॉईज ऑफ वेपन्स, नॉईज म्हणजे काय, गोंधळ किंवा आवाज म्हणू शकतो. वेपन म्हणजे काय, जे हत्यारं आहेत. क्राईज ऑफ विपिंग वुमन, आणि त्याचप्रमाणे जी क्राईज म्हणजे काय, रडणे आहे. तर त्याप्रमाणे ते अँड नॉईज ऑफ वेपन, की जे लोक आहेत जे शस्त्रांचा आवाज आणि बायकांचा जो रडण्याचा आवाज आहे तो देखील इथे ऐकायला आपल्याला येत आहे. ट्रोजन फाईट ॲज वेल ॲज दे कुड बट ऑल इन व्हॅन. ते ट्रोजन फाईट ॲज वेल म्हणजे ट्रोजन खूप ताकदीने तो काय करत आहे, लढण्याचा प्रयत्न करते, करू शकत होता, बट ऑल इन वॅन, परंतु ते सर्व व्यर्थ होतं. वेनचा अर्थ काय आहे, व्यर्थ, VAIN. बघा इथे दिसत आहे VAIN, वेन. वेनचा अर्थ काय, व्यर्थ आहे. परंतु ते सगळं आता व्यर्थ होतं, कारण ते सगळे अर्धे रात्री झोपलेले होते, ते मद्य पिलेले होते, त्याच्यामुळे त्यांच्यात लढण्याची ताकद नव्हती आणि त्यामुळे आधीच सगळं जळालेलं होतं, लोकांना मारलेलं होतं. परंतु तरी ट्रोजन फाईट ॲज वेल ॲज दे, तरी ते करू शकत होते, परंतु ते सगळं व्यर्थ होतं कारण सगळीकडे काय झालं होतं, अंधकार झालेला होता. किंग मेलिनियस रश थ्रू द सिटी लुकिंग फॉर हेलन. आणि जो राजा होता, कोण राजा, तर मेलिनियस जो रश काय केला, तो पटकन तो धावला. कुठे धावला, जिथे ती राणी, जी हेलेन राणी होती तिला तो बघण्यासाठी तो पुढे आला. अँड ही फाउंड दॅट शी वॉज हँगिंग हर हेड इन शेम. आणि त्याला ती आढळली. फाउंडचा अर्थ काय आहे, आढळले. दॅट शी वॉज हँगिंग, हँगिंग म्हणजे काय, लटकणे. कुठे, हर हेड इन शेम, की तिचं डोकं हे तिला लटकताना दिसलं. अँड सॉरो ॲज शी फेस हर फ्रॉम हिज हजबंड, आणि ती फार दुःखी होती आणि तिच्या चेहऱ्यावरती जो दुःख होता आणि आणि जेव्हा तिचा नवरा आला तेव्हा तिला ते फार ती दुःखी चेहऱ्याने तिथे उभी होती. हर व्हॉइस वॉज चॉक, तिचा जो आवाज होता तो बसलेला होता. व्हॉइस म्हणजे काय, आवाज. चॉक म्हणजे काय, आवाज बसणे. हर व्हॉइस वॉज चॉक विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक. ती तिच्या भावनात्मक आवाजाने तिला आवाज निघत नव्हता आणि ती काहीच बोलू शकत नव्हती. स्पीक म्हणजे काय, बोलणे. ती काहीच बोलू शकत नव्हती. बट मेलिनियस फॉरगिव्ह हर अँड शी वेंट बॅक विथ हिम. परंतु जो राजा आहे तो सर्व काही विसरला आणि त्यांनी तिला घेतलं आणि तो बॅक विथ हिम, आणि तो तिला तिच्या बरोबर घेऊन गेला. When morning came, nothing was left of the proud and rich city that had resisted attack for 10 long years. तर जेव्हा सकाळ होते तर अशा प्रकारे सर्व घटना कुठे झाली, रात्रीच्या वेळेस झाली. रात्रीच्या वेळेला सर्व जो ट्रॉय सिटी आहे ती पूर्णपणे नष्ट झाली, संपूर्णपणे ती जळाली, लोकांना त्यांनी मारलं, त्याची जी राणी होती त्या राणीला त्यांनी घेऊन गेला. आणि अशा प्रकारे जेव्हा सकाळ होते तेव्हा व्हेन मॉर्निंग केम, जेव्हा सकाळ उजाडली, नथिंग वॉज लेफ्ट फॉर द प्राऊड रीच दॅट सिटी दॅट हॅड रेजिस्टेड अटॅक फॉर 10 लॉंग इयर्स, असं त्यांनी सांगितलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी की जे 10 वर्ष चाललेलं जे युद्ध होतं, अशा प्रकारे जो ट्रॉय जो राजा, जे ट्रॉय राजाचं जे 10 वर्षापासून ग्रीक आणि जो ट्रॉय याचं जे युद्ध चाललेलं होतं ते अशा प्रकारे तिथे त्यांनी संपुष्टात आलं की ते सकाळ झाल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचं तिथे एक जे ट्रॉय राज्य जे होतं ते एकदा अभिमानाने जे होतं, श्रीमंतीने जे लढलेलं होतं ते संपूर्णतः त्यांनी प्रतिकार करून सुद्धा ते संपूर्णपणे संपुष्टात आलेलं होतं. तिथे काही राहिले नव्हतं. आणि 10 वर्षाचा जो संघर्ष होता हा अशा प्रकारे 10 वर्षाच्या संघर्षामध्ये सर्वत्र त्यांचा जो अभिमान होता, त्यांचं जे श्रीमंती होती ती संपूर्णपणे ते त्यांनी प्रतिकार करून सुद्धा ते त्यांनी नष्ट करण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारे जे ट्रॉय सिटी, द फॉल ऑफ ट्रॉय म्हणजे ट्रॉय राज्याचं जे पतन आहे ते कशा प्रकारे झालेलं आहे याचा जो संपूर्ण पाठ आहे तो आपण या पाठाच्या माध्यमातून घेतलेला आहे. तर मुलांना मला वाटतं ही जी गोष्ट आहे ती अतिशय रोमांचकारक होती आणि त्याचप्रमाणे एक संघर्षाची, एक युद्धाची जी लढाई होती की जे एखादा जो
प्राऊड आणि जो रिच जी सिटी होती त्याची कसं बेचिराग जे राज्य झालेलं आहे त्याच्याप्रकारे त्याचं कसं प्रकारे पतन झालं आहे हे आपण स्टोरीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आता आपण समरीच्या माध्यमातून बघायचं पाहणार. बट ड्यू टू द अब्जुकेशन ऑफ द हेलन बाय द प्राईम ऑफ Prince of Thro, the Greeks fought a very long battle with them, but finally defeating them by the playing a trick. And Menelaus, the Greek king, took his wife and went to his country. तर अशा प्रकारे जे युद्ध होतं ते कशा प्रकारे जो ट्रॉय आणि जे ग्रीक राज्यामध्ये जे चाललेलं जे युद्ध होतं ते कशा प्रकारे ते शक्तीने नाही तर ते कशा प्रकारे युक्तीने त्यांनी ते जिंकून जो मेलेलीचा जो राजा होता त्या राजाने आपल्या बायकोला घेऊन तो तिथे निघून गेला होता. एक संघर्षाची जी कहाणी आहे ही गोष्ट आहे ती आपण या पाठाच्या माध्यमातून पाहिली आहे की कशा प्रकारे द फॉल ऑफ ट्रॉय जो ट्रॉय आहे त्या राज्याचं कशा प्रकारे पतन झालं आहे आणि 10 वर्षाचा जो युद्धाचा जो काळ आहे तो किती मोठा जो संघर्षाचा काळ आहे त्या काळामध्ये किती कशा प्रकारे त्यांनी ग्रीक जे राजा आहे त्यांनी कशा प्रकारे बळाने नाही तर युक्तीने त्यांनी ते जे युद्ध आहे ते जिंकून त्यांनी आपलं जे जिंकून त्यांनी ट्रॉय राज्याचं पतन केल्याचं आपण या पाठाच्या दरम्यान शिकलेलो आहे. तर अशा प्रकारे जे आपण समरी देखील आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. तर आता आपण या पाठाच्या दरम्यान असलेले जे सराव फेड परीक्षा प्रश्न म्हणजेच आहे ॲक्टिव्हिटी गेम टेस्ट अँड क्वेश्चन आन्सर हे कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.